मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे बोलकी दुनिया. आपण आज अशाच एका ज्वलंत विषयावरती पॉडकास्ट करत आहोत आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आजही असाच एक ज्वलंत विषय आहे, लग्न. 30-35 नंतरही बरेच मुलं मुली लग्नाच्या स्थळाच्या शोधात आहेत. ज्यांना परफेक्ट पॅकेज हवंय, कुणाला परफेक्ट लाईफस्टाईल, तर कुणाला आपलं कपल बेस्ट दिसलं पाहिजे. अशा काही त्यांच्या भ्रमिक कल्पना आहेत. त्या कल्पनेमुळे लग्न व्यवस्था खूप गंभीर होत चालली आहे. त्याच्यामुळे आज आपण एका विषयावरती चर्चा करत आहोत, जो विषय आहे लग्न. आपल्यासोबत आज आहेत युवराज भास्कर टिकटे सर, ज्यांनी गेली 30 वर्ष सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कलाक्रीडा अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करत आपलं स्वतःचं एक नाव कमवलं. आणि त्यांच्या संग आपण लग्न संस्था याविषयी सखोल चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आजची पिढी अशा कोणत्या वळणाकडे वळत आहे, जिथे एकटेपणा, डिप्रेशन, कन्फ्युजन आणि बऱ्याच काही गोष्टी ते स्वतःला झोकून देत आहेत आणि स्वतःकडे ओढून घेत आहेत. तर चला मित्रांनो, आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही आज गेली 30 वर्ष आर्थिक, क्रीडा, त्यानंतर सामाजिक या सर्व क्षेत्रात तुम्ही गेली 30 वर्ष काम करताय. हे काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी आणि कुठून मिळाली? त्याचं एकच कारण आहे. आपण जर समाजामध्ये पाहत असताना एक वर्ग मोठा आहे. त्या वर्गाला सर्व गोष्टी मिळतात. शिक्षण मिळतो, आरोग्य मिळतो, नोकरी मिळते, व्यवसाय मिळतं, सगळ्या गोष्टी आलिशात सगळ्या गोष्टी. अनेक समाजामध्ये एक असा वर्ग आहे, तो साहित्यिक आहे, पण त्याला कुठं संधी मिळत नाही. तो पत्रकार आहे, त्याला कुठं संधी मिळत नाही. तो शाहीर आहे, त्याला कुठं गाता येत नाही. तो कीर्तनकार, प्रवचनकार एक चांगली ऍक्टिव्हिटी करतो, पण त्याचा कोण आवाज नाही. ह्या सर्वसामान्य नागरिकाचा एक आवाज बनून कला असेल, वाणिज्य असेल, पत्रकारिता असेल किंवा एखादी उद्योग क्षेत्र असेल, ह्या क्षेत्रामध्ये जी काही चांगले हिरे आहेत, क्वालिटी आणि मेरिट आणि टॅलेंट, ह्या लोकांचा कुठेतरी एक आवाज होऊन त्या लोकांना पुढे नेण्यासाठी एक आम्ही चळवळ उभी केलेली आहे. मग गेले 30 वर्ष आज तुम्ही यशस्वीरित्या काम करताय. त्याच्यामध्ये मग असं तुम्हाला कोणते प्रसंग किंवा कोणते चॅलेंजेस आले, जे की तुम्ही या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्रित करण्यामागचा ध्यास आहे तुमचा, तो ध्यास तुमचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचणी अनेक आहेत. त्या अडचणी जर आपण सांगितलं तर एकच आहे की आपल्याकडे एक पॉझिटिव्ह विकल्प असला पाहिजे, की मला समाजासाठी काम करायचंय. मग ते शैक्षणिक काम करायचं तर त्याला ऍडमिशन कसं करायचं, मग त्याच्या कॅप थ्रू कसं असतो राहून, त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला बारकाईने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी मधले लोक सहकार्य करतात. काय अडचण नाही. फक्त आपली इच्छा असली पाहिजे की मला ती करायची आहे. अनेक अडचणी आहेत, पण आपण त्या अडचणीला मात करून पुढे जाण्याची आपली एक उमेद असली पाहिजे, मार्ग निघतो. लग्न संस्था आहे, याविषयी तुम्हालाही बरेचसे अनुभव आले असतील. मग लग्न संस्थेत तुम्ही आज जे काही सामाजिक काम करताय, त्याच्यामध्ये सर्वात मोठा एक तुम्हाला एक असा खड्डा म्हणूयात आपण, तुम्हाला काय वाटतोय की काय आहे त्याच्यामुळे ही एक जी लग्न संस्था आहे ती बिकट होत चालली आहे? लग्न संस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर जे आज वधूवर सूचक मॅरेज ब्युरो आहेत, वधूवर अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत, अनेक कम्युनिटीच्या संस्था आहेत, अनेक वेगवेगळ्या भाषिकाच्या संस्था आहेत. हे धंदा मांडलेला आहे. किंवा मुलाची अपेक्षा काय आहे, मुलीची अपेक्षा काय आहे, ह्या दोघांची बायोडेटी मॅच होत येत नाही. त्यांचे फीस भरणे, त्या इव्हेंटला जाणे, त्याच्यातून आउटपुट काहीच नाही. लग्न जुळवताना पैसा मागितला जातो, त्या पैसा मागचं त्यांचं गांभीर्य किंवा दोन घरं एकत्र येणार आहेत, त्यांना काहीच त्याचं काहीच अस्तित्व नाही. पैसा आणि त्याचा एक इव्हेंट आणि व्यवसाय मांडलेला आहे. किंवा जर आपण पाहिलं तर पूर्वीची जी लग्न जमायचे, ती आपल्या समाजामधली जी काही मान्यवर आहेत, जी काही वडीलधारी माणसं आहेत, ती लोक लग्न जमवायची आणि शक्यतो मामाचा मुलगा, आत्याची मुलगी अशीच लग्न जमायची, नात्यामध्ये जमायची लग्न, आणि त्याच्यामुळे ही लग्नाला विलंब व्हायचा नाही. त्यावेळेस तर एकदम कमी वयात लग्न व्हायची आणि त्या कमी वयात लग्न व्हायची, संसारही टिकायचे आणि नातेही जपायचे. आज लग्नही होत नाहीत आणि नातेही टिकत नाहीत. त्याचं कारण आहे की आपण नाते जपत नाही. त्यासाठी आपण नाते जपलं पाहिजे. मग आज त्याच्यामध्ये असं म्हणूयात की लोक लग्न करताना एक परफेक्ट किंवा ज्याला आपण म्हणू की जोडीदार पाहतायत की स्टेटस पाहतायत? आज स्टेटस पाहत नाहीत. जोडीदाराला तेवढी किंमत राहिलेली नाही. बिलकुल. पूर्वी काय होतं की समाजामध्ये जोडीदाराला महत्व दिलं जायचं, परिवाराला महत्व दिलं जायचं, नातेसंबंध जपायचे. आज आपण ह्या गोष्टीकडे आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने जातोय. आपण स्टेटस पाहतोय आणि त्या स्टेटसला महत्व देतोय. त्याच्या पैसा, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड, आर्थिक बॅकग्राऊंड,
त्याला महत्व देतोय. आज स्वाभाविक एखाद्या मुलीला विचारलं की तुला मुलगा कसा हवाय, तर तिची अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट नोकरी मधला असला पाहिजे. पहिली अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट नोकरी 2014 पासून 2026 पर्यंत भरत्याच बंद आहेत. मग ही 10 वर्षी बेरोजगार लोक आहेत, मग यांनी लग्न करायचं नाही का? लग्न केलं पाहिजे ना. नाही, गंभीर विषय आहे खरंच. लग्न हा नॅचरल प्रोसेस आहे आणि लग्न ही वेळेत झालं पाहिजे. लग्न करून ही लोक केलेले अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे. लग्न केलं पाहिजे, वेळेत लग्न झालं पाहिजे. आज बरेचसे काही अधिकारी आहेत, मोठ्या पोस्टला आहेत, क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, पण त्यांचा आज पैसा आहे, नोकरी आहे, मान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, पण त्या वयाच्या मुली नाहीत आणि मुली त्या वयाच्या नसल्यामुळे त्यांचे लग्न होत नाही. त्यासाठी वयातच लग्न झालं पाहिजे. करिअर आणि लग्न ह्याचा तीळ मात्र काही संबंध नाही. पूर्वीची लग्न व्हायचे, लग्न झाल्यानंतर मी बरेचसे ग्रामीण क्षेत्रामध्ये IAS, IPS, डॉक्टर, प्राध्यापक, मिनिस्टर झालेले अनेक उदाहरण आहेत. आज लग्न होत नाहीत, पण ते काहीच होत नाही. ते लग्न झाल्यानंतर झालेले अनेक उदाहरण आपल्याला मिळतील. त्यासाठी वयातच लग्न झाले पाहिजे. तुम्ही जसं म्हटलं की आता की काही क्लास 1 अधिकारी आहेत, क्लास 2 अधिकारी आहेत, यांचेही आज त्यांच्याकडे सगळे आहेत, ते जीवनामध्ये आनंदी आहेत, पण त्यांचं लग्न नाही झालं. मग जुन्या ज्या गोष्टी आहेत किंवा जुन्या पद्धतीनं लग्न टिकायचे, आज लग्न टिकण्याच्या संख्येमध्ये पण घट आलेली आहे. मग काय फरक आहे जुन्या गोष्टी किंवा जुन्या लग्न टिकण्यामध्ये आणि आजच्या न लग्न टिकण्यामध्ये? त्याचं कारण एक आहे, पूर्वीची जी लग्न व्हायची ती नातेगोत्यात व्हायची आणि आजची जी लग्न जमतात ती नात्याच्या बाहेरची लग्न आहेत. पूर्वी काय होतं, नातं, गाव, गावकी, भावकी आणि एक परिसरातलेच लग्न व्हायचे. आता काय झालं की तो मुलगा कुठला आहे, कोकणातला, मुलगी कुठली आहे, विदर्भातली, मुलगा कुठला आहे, मराठवाड्यातला, मुलगी कुठली आहे, पश्चिम महाराष्ट्रातला. ही रिश्ते नाहीत, ही त्यांचं स्टेटस बनवलेलं आहे आणि त्या स्टेटसचे ह्या मुली पसंत केले किंवा मुलं पसंत केलेत. फॉर एक्झाम्पल एखादी मुलगा IPS आहे, तर मुलगी कुठली आहे, तर ती मुलगी केरळाची चालते. म्हणजे तिथं नातं महत्वाचं नाही, त्याचं पद महत्वाचं आहे, त्याची प्रतिष्ठा महत्वाची आहे. आणि ज्या वेळेस त्या लेवलचं पद असेल तर त्यावेळेस ती दोघांचे बी ती एक लेवल असतं, मग त्याच्यात इगो हाट होतो आणि त्याच्यामुळे नातं टिकत नाही. मग लग्न करताना जसं तुम्ही म्हटलं की भाग हा बघितला, जसं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र हे सगळं बघितलं जातं. याचे काय कारण आहेत मग? ह्याचं कारण आहे की पूर्वी काय होतं, दळणवळणची साधनं होती आणि दळणवळणची साधनं नसल्यामुळं ती पूर्वी जगण्याचं जे माध्यम होतं ती शेती होती आणि शेतीवर सर्व काही गोष्टी आधारित होत्या. आता शेतीला आपण दुय्यम दर्जा देतोय आणि आपण IT सेक्टरला महत्व देतोय आणि IT सेक्टरला महत्व दिल्यामुळं आज बँगलोर असेल, राजस्थान असेल, दिल्ली असेल, ग्रेट नोएडा असेल किंवा हिंजवडी पुणे असेल, ह्या ठिकाणी ऑल इंडियातले लोक आहेत. तो त्याचं पॅकेज किती आहे, 1 कोटी, ह्याचं 1 कोटी. मग ते पॅकेजवर लग्न जमू लागते. मग ज्या वेळेस पॅकेज ढासळलं की तुमचा संसार ढासळला. त्याचं कारण ते आहे. फक्त पैसा बघून तुम्ही बिलकुल बिलकुल केलं जातंय त्या बिलकुल हिशोबाने. मग बिलकुल आज त्याच्या हिशोबाने तुम्ही जसं म्हणताय पैसा किंवा हे ढासळलं, तर आजची जनरेशन हे फायनान्शियली इंडिपेंडेंट झालेली आहे, बिलकुल स्वतः पाहतात. बिलकुल. मग त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की फायनान्शियली इंडिपेंडेंट होताना त्यांचा मानसिक जो एक आपण ज्याला म्हणूयात की मानसिकता असती ती कुठेतरी वीक होत चालली आहे का, ढासळत चालली आहे का? बिलकुल ढासळत चालेल. त्याचं कारण आहे, आता IT मध्ये 2020 मध्ये ज्यावेळेस देशामध्ये कोरोनाची बिमारी आली, देशावर संकट आलं, त्यामध्ये 70,000 लोकांचे जॉब गेले आणि ज्यावेळेस जॉबला जॉईनिंग झाल्यानंतर जी काही आपलं जे स्टेटस आहे, जी इकॉनॉमिक्स आपलं बॅकग्राऊंड आहे, ज्यावेळेस आपलं अर्थव्यवस्था जर ढासळली तर आपल्या स्टेटसवर फटका बसतो आणि स्टेटसवर फटका बसल्यामुळे आपलं थोडंसं मानसिक संतुलन बिघडतं. मग आज त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना ती गोष्टचा फटका बसल्यामुळे लग्न ह्या कार्याकडे किंवा लग्न ह्या गोष्टींकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होऊन त्यासाठी विलंब होतोय. हे त्यांना गांभीर्य ह्याचं होत नाहीये, काहीच वाटत नाही. आज सगळ्यात महत्वाचं त्यांचा जॉब गेल्यामुळं किंवा त्यांचं करिअर म्हणून कुठंतरी एखादी चापराक मिळाल्यामुळं त्या लोकांना लग्नाला हा दुय्यम दर्जा दिलेला आहे. त्यांनी करिअरकडे फोकस केला आहे. फॉर एक्झाम्पल एखादी IT मध्ये असेल तर त्याला किती मोठं पॅकेज मिळेल त्याच्याकडे त्याचं फोकस आहे. किंवा एखादी बिझनेस मध्ये असेल किंवा एखादी हॉटेल असेल, माझं एक हॉटेल आणखी दुसरं हॉटेल झालं पाहिजे, किंवा एखादी बिडे असेल, माझं आणखीन एक स्टुडिओ झालं पाहिजे, किंवा एखादी इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, माझे 2 कंटेनर बाहेर देशात गेले पाहिजे, माझं स्वतःचं एक वर्चस्व निर्माण झालं पाहिजे आणि समाजामध्ये आता एक वर्चस्ववाद चालू आहे की दुसऱ्यापेक्षा मी किती चांगला आहे ही दाखवण्याचं आज माध्यम आहे. त्याच्यामुळे तो बिझनेसकडे प्रथम प्राधान्य देतो आणि त्याच्यानंतर लग्नाकडे देतो आणि लोकांना एक विषय समजला की लग्न पैसा असल्यास कधीही होऊ शकतं. त्याच्यामुळे ते बिझनेसला महत्व देतात आणि नंतर लग्न करतात. होतं ना असेल. मग ह्याच्यामध्ये आजची जनरेशन आहे ती पैसा, घर आणि स्वतःची जी काय आपण म्हणू स्टेटस हे करता करता नंतर लग्न करूयात, हे तुम्हाला काय वाटतं की हे म्हणजे प्रॅक्टिकली आहे का, हे खूपच बिकट होत चालला हा विचार? हा बिकट होत चाललेला विचार आहे. हे खूप घातक आहे असं वाटतं. घातक आहे, 100% घातक आहे.
सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस आपलं शिक्षण झालं, ज्यावेळेस आपण नोकरी प्रशासनात असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल किंवा व्यवसाय असेल, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय तिथं विलंब होणार आहे, तिथं डेव्हलपमेंट करायला वेळ जाणार आहे. आणि त्या वेळेमध्ये लग्नाचं वेळ जी वय आहे ती जर वय आपण टाळलं तर नंतर तो महत्व राहत नाही त्या लग्नाला. मग त्याच्यामुळे ती जरा थोडस दुय्यम दर्जा होत चालेल. आज लग्न जे होतंय ते लग्न उशिरा होण्याची कारण काय आहेत? आज लग्न उशिरा होण्याचं कारण जर प्रामुख्याने जर पाहिलं तर अपेक्षा आहे. मुलाची मुलीची अपेक्षा वेगळी आहे आणि मुलाच्या आई वडिलांची अपेक्षा वेगळी आहे. त्या दृष्टिकोनातून लग्न उशिरा होण्याचं कारण आहे. मुलाची अपेक्षा काय आहे? मुलगा प्राध्यापक आहे, मुलगी प्राध्यापक असली पाहिजे, किंवा मुलगा डॉक्टर आहे तर मुलगी डॉक्टर असली पाहिजे. ह्या उद्देशातून लग्न उशिरा होण्याचं मुख्य कारण आहे. जरी मुलानं किंवा मुलीने एखादी ऍडजस्टमेंट केलं तर ती आई वडिलांना चालत नाही. त्याचं कारण आई वडील आणि सोसायटी. म्हणजे अपेक्षा आज वाढल्या कारणाने लग्नाला उशीर होतोय. त्या आता वयाचंही भान ठेवलं जात नाहीये. आज 30-35 ची क्रॉस होत चालली. त्याचं कारण एकच आहे, अपेक्षा वाढल्यामुळं लग्नाला विलंब. आणि समाजामध्ये राहत असताना की आमचा जावई, आमची सून, आमचं एक लेवल आहे आणि त्या लेवलचीच आम्हाला मुलगी हवी आहे, त्या लेवलचाच आम्हाला मुलगा हवा आहे. त्यामध्ये मुलगा शोधण्यामध्ये वेळ होत आहे. आणि त्याचं एकच कारण आहे, अपेक्षाला कुठंतरी चापराक दिलं पाहिजे. 2 पावलं मुलीने मागे गेलं पाहिजे आणि मुलाने मागे गेलं पाहिजे, तर लग्न जगू शकते. त्याचं मेन कारण आहे अपेक्षा. तसंच बरोबर आज आता आपण बोललो की इन्कम किंवा स्वतःचं अस्तित्व किंवा ज्याला आपण म्हणू वेल सेटल करायचंय, यामध्ये जर पैसा पाणी कमवताना त्या गोष्टींकडे आपण ज्याला म्हणून तडजोड करतोय, सर ह्या गोष्टी दोन्ही बाजूंना समन्वय, म्हणजे दोन्ही बाजूंचा सेम विचार चाललाय, जसं मुलाचा आणि मुलीचा, आणि त्यांना ह्या गोष्टींचा प्रेशर होतोय का? 100% प्रेशर होतो. ज्या वेळेस मुलीचं टेटस आहे, त्या टेटसचा जर मुलगा नसेल किंवा त्या टेटसचा मुलगा असेल, त्या टेटसची मुलगी नसेल, तर त्याच्यामुळे फटका बसतो ना जीवनामध्ये. मुलाचं अपेक्षा काय? त्या लेवलचीच मुलगी असली पाहिजे. मुलीची अपेक्षा काय? त्या लेवलची असली पाहिजे. आणि आमच्या समाजामध्ये टेटस असली पाहिजे. स्पर्धा चाललेली आहे. स्वतःची त्यांची वेळेचं गांभीर्य दखल न घेता त्यांनी समाजामध्ये, कम्युनिटीमध्ये, नातेवाईकामध्ये, मित्र परिवारामध्ये मी दुसऱ्यापेक्षा किती वेगळा आहे ही दाखवण्याचं त्यांची एक स्पर्धा चालू आहे. यामध्ये खूप घातक परिस्थिती होत घातक चालली आहे परिस्थिती आहे. 100% की माणूस पुढे जाऊन एकटा राहील याची त्याला भीतीच नाही 100% राहिली. 100% तसंच होणार आहे. आता आपण जर पाहिलं तर इतर राष्ट्रांमध्ये ते सध्या चालूच आहे ना. आपल्या देशात येण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण 4 पावलं मागे गेलं पाहिजे. युवक युवती यांनी त्याला थोडस फॅमिली बॅकग्राऊंड लक्षात देऊन आपण एक स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे. अपेक्षाला कुठेतरी चापराक देऊन आपला जोडीदार आपल्याला शूट होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळल, ह्याच्याकडे फोकस केला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मग जुन्या पद्धतीनं होतं की आपण म्हणायचो लग्न बाबा ऍडजस्टमेंट करावं लागतं, लग्नामध्ये ऍडजस्टमेंट नाही केलं तर काहीच नाही, कुठे ना कुठे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. मग ही जी जुनी परंपरा आहे किंवा जुनी लोक सांगत होते, आज नवीन जनरेशनला ते समजत नाहीये का? का त्यांना त्या गोष्टींचं कुठेतरी ओझं होत चाललंय का, ऍडजस्टमेंट न करणं किंवा करणं? आजची जी जनरेशन आहे, माझा मित्र असेल किंवा माझा जे परिवार असेल, ज्या फ्रेंड सर्कल मध्ये आपण राहतो, त्याच्यात आपली स्पर्धा आहे. आणि त्यामुळे आपण काय करतो की एकमेकाची स्पर्धा करतो, ऍडजस्टमेंट करत नाही. आणि ऍडजस्टमेंट केल्याशिवाय लग्न होत नाही. फॉर एक्झाम्पल, मुलगा आय-एस आहे तर मुलगी आय-एस असा वाशातला भाग नाही. आय-पी-एस बी असले तर ऍडजस्टमेंटच आहे ना. मुलगी आय-पी-एस असेल तर मुलगा आय-एस आहे. ही ऍडजस्टमेंट केल्याशिवाय लग्न होत नाही. आणि आपण आपल्याशीच खेळतोय. आपली स्पर्धा आपल्यासोबतच आहे, इतरांसोबत स्पर्धा नाही. आता आपण ऍडजस्टमेंट बद्दल बोललो की लग्नामध्ये ज्याला आपण म्हणू ऍडजस्टमेंट म्हणजे समजूतदारपणा किंवा कुठं ना कुठं आपल्याला एकमेकांमध्ये समजून घेऊन कुठेतरी आपल्याला ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. येस. त्याचप्रमाणे मी असं म्हणतोय की परफेक्ट पार्टनर शोधण्याच्या नादामध्ये आज हे जनरेशन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठा म्हणजे प्रॉब्लेम निर्माण करते असं तुम्हाला वाटतंय का? बिलकुल. परफेक्ट पार्टनर शोधण्यामध्ये परफेक्ट पार्टनर कधीच भेटत नाही. 2 पावलं मागं जावं लागेल तरच पार्टनर तुम्हाला मिळेल. आणि 2 पावलं मागं न जाण्यामुळे परफेक्ट पार्टनर भेटत नाही आणि त्याच्यामुळे लग्नाला विलंब होत आहे. तुमच्या मग आयुष्य, आता तुम्ही आज गेले 30 वर्ष समाजामध्ये तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय, बिलकुल. तर माझं म्हणणं आहे की 30 ते 40 या दरम्यान समजा लोकांचं लग्न नाही झालं, तर मग इथून पुढच्या लोकांना आयुष्यामध्ये पश्चाताप असं काय वाटतं की कोणत्या गोष्टीला ते धरून पश्चातापही होतात की नाही मी हे करायला चुकलो म्हणून असं झालं, तर ह्या वयामध्ये काय लोक चुकतात? ह्या वयामध्ये सर्वात महत्वाच्या अपेक्षामुळे त्यांचं हा वयाचं
विलंब होतो आणि अपेक्षा भंग होतो. आणि ज्या वेळेस ती मुलीवरची रिश्ते असतील किंवा मुलाची रिश्ते असतील त्यावेळेस त्यांनी ती संधी गमावलेली असते. मग त्यांचं 35 क्रॉस केल्यानंतर आज मुलाचं 35 क्रॉस झाले, मुलीचं 40 क्रॉस झाले. हे कशामुळे क्रॉस झाले? की त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही कुण्या सोसायटीत राहतोय, माझी आई कोण आहे, माझे वडील कोण आहे, माझे मामा कुण्या खानदानाचे आहेत. ह्या उद्देशातून त्यांनी समाजाला काहीतरी एक वेगळं दाखवण्यामध्ये त्यांनी विलंब केला आणि त्या वयाची मुलं गेल्यामुळं त्यांच्याकडे लग्नासाठी आता विशेष महत्व राहिलं नाही. त्यांनी बिझनेस आणि व्यवसायाकडे त्यांनी पहिलं प्राधान्य दिले आणि लग्न ही पैसा असल्यानंतर आपण कधीही करू शकतोय, ही त्यांच्या मनाशी गाठलेली गाठ आहे. पण सोशल मीडियावरती आपण असं पाहतो बरेचसे रील्स असतात मोटिवेशनल, ज्याला आपण म्हणू एंटरप्रेनर. आजकाल नवीन उद्योजक असतात ते आजकाल यंग जनरेशनला किंवा काही आहेत 28-30 या मुलांना किंवा समाजाला सांगतात की तुम्ही उद्योजक बना. मग हे उद्योजक बनण्यामध्ये आपल्या घरचा बॅकग्राऊंड नसताना ती लोक प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये कुठेतरी हा वेळ निघत चाललाय आणि ही चुकीची बाब आहे. हे समजून घेता येत नाही का? तुम्हाला काय वाटतं? उद्योजक बनणं एवढं सोपं नाही. व्यापार मग हा विचार संघटना करणं चुकीचं आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, बिलकुल ह्याच्यामध्ये ना आपण जर पाहिलं की आज समाजामध्ये बरेचसे सोशल मीडियावर उद्योजक झाले पाहिजेत, मराठी माणसासाठी ते कसं होतंय कोणी सांगत नाहीये, पण तुम्ही करा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही एक गोष्ट जर फोकस करता जीवनामध्ये तर दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय. बिलकुल. हे लोकांना समजत नाही का? तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक जी काही मोटिवेशन आहेत, अनेक वेगवेगळे एंटरप्रेनर आहेत, त्यांच्या मुलाखती होतात की त्याच्यातून एक युवकांना प्रेरणा मिळाली पाहिजे की उद्योजक सक्सेसफुल झाला पाहिजे. त्याचं काही नसताना एवढं मोठं साम्राज्य उभं झालं, एवढी मोठी कंपनी झाली, ती एका दिवसात नाही होत. प्रत्येक सेक्टरमध्ये काम करायचं असेल तुम्हाला, सर्व्हिस ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे, वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला झोकून द्यावं लागेल. अगोदर तुम्हाला सिस्टम शिकावं लागेल आणि सरासरी सिस्टम कोण शिकवत या सगळ्यामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी समजा कोणत्याही मुलांनी 22-23 वर्षी सुरुवात केली तर 30 वर्ष 7-8 वर्ष हातात झालं. बिलकुल. मग लग्नाला ह्याच्यामुळे कमीत कमी 7-8 वर्ष 30 वर्षानंतर जर समजा त्या गोष्टीला यश नाही आलं तर मग त्यांनी काय करायचं? पश्चाताप करायचा. सगळ्यात महत्वाचं त्यांनी लग्नाला महत्व दिलं पाहिजे. लग्न करून ही अनेक उद्योजक सक्सेस झालेले आहेत. पण आता तुमच्या सांगण्यातनं किंवा तुमच्या अनुभवातनं आले की स्टेटस झालं पाहिजे. मग हे स्टेटस म्हणजे काय ना? स्टेटस म्हणजे समाजामध्ये सगळ्यात वेगळं ऑफिस वेगळं, सगळ्यात वेगवेगळे 4 लोकांनी आपल्याला नावाजलं हवं. लोकांना आपली फोर व्हीलर पाहिलं पाहिजे, लोकांना आपलं ऑफिस पाहिलं पाहिजे. व्यवसाय म्हणजे असं मोठे एखादे हॉटेल दिसलं पाहिजे, अरे हा आपल्या मित्राचं हॉटेल, आणि त्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस समाजामध्ये आपण ज्यावेळेस आपली आयडी निर्माण करू त्यावेळेस समाजातल्या मुलांना किंवा समाजातल्या घटकांना की आमचा मित्र मोठा झाला ही दाखवण्याची स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत चालू आहे. आणि उद्योजक बनणं म्हणजे एके दिवसात उद्योजक बनत नाही. आज जी काही फॅमिली बॅकग्राऊंड आहेत, उद्योगधंदे ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत, पारंपरिक व्यवसाय आहेत, तीच लोक उद्योजक बनू शकतात. उद्योजक बनणे म्हणजे एखादी इंजेक्शन दिले की डायरेक्ट तो उद्योजक बनतो अशातला भाग नाही. बिझनेससाठी लागतं सगळ्यात महत्वाचं स्किल लागतं, त्याच्यानंतर त्याला ट्रेनिंग लागते, ट्रेनिंगच्या नंतर त्याला फंड्स लागतो, फंडच्या नंतर त्याचं कसं आपल्याला नियोजन करायचं त्याच्यातले मार्गदर्शक लागतात. आपण ज्या बिझनेस मध्ये उतरतोय त्या बिझनेस मधले सक्सेसफुल 4 उद्योजक ज्ञान हवं. त्याचं प्रायमरी सूक्ष्म नॉलेज हवं आहे तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्यानं जर एखादी हॉटेल टाकला तर आपण जर हॉटेल टाकलं तर नाही चालणार. त्याचं मेन मसाले काय आहे, त्याचा कुक कोण आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याला आपण मेंटेन केलं पाहिजे आणि स्वतःला आपल्याला आलं पाहिजे सगळ्या गोष्टी. समाजामध्ये ही जी काय माहिती दिली जाते किंवा कोणीही सांगते की तुम्ही उद्योजक व्हा किंवा तुम्ही मला असं नाही म्हणायचं तुम्ही नोकरी सोडून सगळ्या गोष्टी करा, पण ह्याच्यामुळे जर आज समाजामध्ये लग्न आणि गोष्टींना जर एवढा विलंब होतोय तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं चांगलंय. एका सर्टन एज नंतर तुम्ही त्या गोष्टी करा. तुम्हाला असं वाटतं? बिलकुल. सगळ्यात महत्वाचं व्यवसाय करणं वाईट नाही, पण लग्न करून व्यवसाय करणं योग्य आहे. लग्न झाल्यावर व्यवसाय अनेक लोकांची झालेली, अनेक चाचा आपल्या पुणे शहरामध्ये आहेत की त्यांच्या आज देशामध्ये नाव झालेले अशा काही अनेक चाचा काही उद्योग समूह आहेत, मसाल्याचे उद्योग समूह आहेत. आज मटण भाकरीचे ट्रेड आले, त्याचं अनेक वेगवेगळ्या शाखा चालू आहेत. आणि व्यवसाय करायला काय लागत नाही, फक्त तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज असलं पाहिजे. काही मुलांना असं वाटतं किंवा मुलांना म्हणतो किंवा मुलींना असं वाटत असेल की मी आता सध्या लग्न करतो पण मला जो कोणी माझा पार्टनर येणार आहे ती मुलगी असो किंवा मुलगा असो तिने जर माझ्या विचारांना सपोर्ट नाही केला तर माझं जे काय करिअर करायचं किंवा जे काय मला पुढे करायचं ते माझं कुठे थांबेल आणि मला संसारामध्येच रमून जावं लागेल. हे विचार असतील ह्याच्यामुळे कुठेतरी लग्न उशीर होतात का? बिलकुल. मुलीचं तिचं जी काही स्वप्न आहे आणि मुलाचं स्वप्न हे दोघांचं मॅच्युअल व्हायला पाहिजे. आणि दोघांचं स्वप्न मॅच्युअल झाल्याशिवाय आणि दोघांची विचारधारा एकमेकाला समजून घेतल्याशिवाय संसार होत नाही. सगळ्यात महत्वाचं मुलानं मुलीला समजून घेतलं पाहिजे, मुलीनं मुलाला समजून घेतलं पाहिजे आणि दोघांना एकत्र मिळून तो संसाराचा गाडा पुढे नेला पाहिजे, तर ती सगळ्या गोष्टी टिकू शकतात.
या सगळ्यामध्ये ऍडजस्टमेंट. आता आलो Adjustment. की उद्योजक किंवा मुलाचे किंवा मुलीचे वैयक्तिक विचार असतील की मला माझ्या आयुष्यामध्ये असं असं करायचं, त्याच्यानंतर मी लग्न करेल. आता सगळ्यात मोठा पार्ट येतो की पत्रिका किंवा ज्योतिष किंवा ग्रहमान. मग ह्या गोष्टींना कितपत मान्यता आहे तुमच्या हिशोबाने, किंवा ह्या गोष्टींकडे पाहूनही विलंब करणं चुकीचं आहे का नाही? ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये, की त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो किंवा आयुष्य त्याप्रमाणे बदलत जातं आपलं? आज जर आपण पाहिलं तर जे पत्रिका काढणे किंवा ज्योतिष वगैरे ह्या गोष्टीला युवक महत्व देत नाही. हम्म. फॉर एक्झाम्पल आय टी मधली जी काही मुलं आहेत तर ती मुलं वेगवेगळ्या जमातीची मुलं आहेत. ती एक जातच नाही त्यांच्याकडे. हम्म. त्यांचं एक लेवल आहे, एक स्टेटस आहे की ती त्या पॅकेजवर लग्न केलं जातं. एक वर्ग आहे तो प्रशासनातला अधिकारी वर्ग आहे. तो त्याच लेवलचा मुलगा मुलगा बघतो किंवा मुलगी बघतो. आय एस आहे तर IPS. प्रशासनातला एखादी साधा क्लार्क असेल तर तो त्या लेवलचाच ऑफिशियल बघतो. किंवा एखादी फॉर एक्झाम्पल पोलीस दलातील असेल तो त्या ऍक्टिव्हिटी मधलाच तो मुलाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि त्याच्यामुळे ती आजचं जर आपण पाहिलं तर ती सगळ्यात महत्वाचं जॉबला आणि त्याच्या स्टेटसला महत्व दिलं जातं. मग ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात गोष्ट, लग्न करताना मुलांनी मुलींनी किंवा त्यांच्या घरच्यांनी अशा कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत ज्या खरंच गरजेच्या आहेत? त्या लग्नाला विलंब तर ठीक आहे, आपण विलंबाबद्दल बोलतोयच, पण लग्न करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे सर्वात ज्या महत्वाचं गरजेच्या आहेत खूप? बिलकुल सगळ्यात महत्वाचं लग्न करत असताना मुलीनं आणि मुलानं एकमेकाला मुलगा मुलीला समजून घेऊ शकतो का, मुलगी मुलाला समजून घेऊ शकेल आणि मुलीला मुलगा चांगला सांभाळू शकतो का, ह्या गोष्टीला महत्व दिलं सांभाळणं म्हणजे तुमच्या दृष्टीने काय आहे? सांभाळणं म्हणजे दोघांची एकमेकाचं कल्चर जॉईंट होणे, दोघांनी एकमेकाला सांभाळून घेणे, एकमेकाचं ऍडजस्टमेंट करणे आणि संसाराचा गाडा चालवणे, हे सांभाळून घेणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल पूर्वी आपल्या आई वडिलांची लग्न व्हायची त्यावेळेस नाते होते जमवायचे हम्म. आणि ती लग्न जमवली ती आज अवेलेबल चांगले व्यवस्थित चालतात ना आज बी. हो. आणि त्यामुळं आज आपण आई वडिलांना जी लग्न जमवलं त्या लग्नाकडे आपण लक्ष देत नाही, की आपण आपलंच काहीतरी घोडं आपल्याचा प्रयत्न करतोय की मला मुलगी अशी पाहिजे. मग ते आई वडील म्हणतात तू लग्न करून घे, मुलीला म्हणतात तू लग्न करून घे. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की मुलीचं लग्न झालं पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे. त्या गोष्टी तर प्रत्येकाकडे नाही अशातला भाग नाही, पण त्यांच्या अपेक्षा आहेत. आई वडिलाच्या वेगळ्या अपेक्षा आहेत आणि मुलाच्या आणि मुलीच्या वेगळ्या अपेक्षा, ती एकत्र येत नाही, त्याच्यामुळे लग्न होत नाही. अच्छा. त्याचं मेन कारण ते आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जसं तुम्ही म्हटले की जुना काळ आणि नवीन काळ. मग आता आज जर कोणी मुलगा किंवा मुलगी जर स्थळ पाहतोय किंवा स्वतः पाहतोय तो मुलगा मुलगी, ते म्हणतात की तुमचं जनरेशन वेगळं होतं, आई वडिलांना म्हणतात आमचं जनरेशन वेगळं आहे. मग नक्की हा जनरेशनचा गॅप आहे का आजच्या मुलांना नाही जनरेशनच्या नावाखाली लग्नाला विलंब करायचा, नक्की काय? आजच्या मुलाचा हा जनरेशनचाच एक फटका आहे, जो आपण ज्या कम्युनिटीमध्ये उठतो बसतो, ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काम करतो, की त्या लेवलचीच मुलगी आपल्याला हवी. मग हे लादलं जाते का त्यांनी त्यांच्या मनामध्ये केलेला भ्रम आहे हा? ती मनामध्ये त्यांनी बिंबवलेलं आहे. अच्छा. त्यांनी मनामध्ये बिंबवलं. आई वडिलांना असं काही म्हणलं नाही की मुलाला मुलीला असं काही नाही, की आई वडिलांची अपेक्षा काय, तू शिक्षक आहे तर मुलगी मग शिक्षक थोडक्यात आहे. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा कोणाला काही घेणं देणं काही घेणं नाही, काही नाही. तुम्ही तुमचं आयुष्य जगताय, तुमच्या बिलकुल, पद्धतीने जगा. बिलकुल. तुम्हाला वाटतं की 4 लोकांनी मला पाहिलं पाहिजे, आणि त्यांच्यामध्ये माझं स्टेटस असलं पाहिजे. हे तुमचा वैयक्तिक भ्रम आहे. बिलकुल. मग हे साफ चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. ह्याच्यामुळे काय होतंय की लग्नाला विलंब होतोय आणि त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक आयुष्य पण आपण डिप्रेशन मध्ये किंवा त्रासात जगतोय, असं तुमचा विचार आहे. बिलकुल. मग ह्याच्यानंतर आता जुन्या काळातनं आल्यानंतर जसं की आपण म्हणतो की एका सर्टन एज नंतर आपल्याला एक सपोर्ट हवा असतो, त्यामुळे लग्न ही प्रथा किंवा परंपरा चालत आलेली आहे. माणूस एकटा कुठे असो, स्त्री असो पुरुष असो, एकटा राहू शकत नाही. मग पुढच्या काही वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की उशिरा लग्न झाल्यानं किंवा काही लग्न होतही नाहीयेत, त्याच्यामुळे वृद्धापकाळामध्ये काळामध्ये जो आपण म्हणतो मानसिक सपोर्ट किंवा आपल्याला सांभाळून घेण्यासाठी कुणी नसणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे, उतरत्या वयात तर जोडीदार असलाच पाहिजे. किंवा काय आहे, की आपला जोडीदार असेल, औषध असतील, आपलं जे काही खाणं पिणं असेल त्याच्यासाठी जोडीदार गरजेचं आहे. किंवा जोडीदार असलाच पाहिजे. उतरत्या वयामध्ये एकमेकाला समजून घेण्यासाठी जोडीदार गरजेचं आहे. मग जी लोक आता ठीक आहे, तुम्ही जसं म्हटलं की वय वाढल्यानंतर ते त्यांच्या बिझनेसला किंवा जे काही त्यांच्या लाईफ आयुष्यात चाललंय त्याला ते प्राधान्य देऊन मग तेच त्याला म्हणतात की ठीक आहे आता हेच चाललंय, त्या लोकांसाठी मग काय पुढचा? त्या लोकांसाठी ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. समजा त्यांनी पुढे जे जाऊन ना- त्यांना नाहीच त्या वयाच्या मुली आहेत ना, त्या वयाची मुलं आहेत समाजामध्ये, ते ऍडजस्टमेंट करावं लागेल आणि एकमेकाला समजून समजून घ्यावं लागेल. काही राहिलेला शेवटचा काळ हा तो त्याप्रमाणे एकत्र मिळून काम, तो अखेरचा टोक पूर्ण करावा लागेल. आणि जसं आता हे सगळ्या चर्चेत एक दिसतंय की पैसा खूप महत्वाचा आहे. आज जग त्याच्यावर चाललंय, पण मला हे म्हणायचंय की लग्न असो किंवा कोणतंही नातं असो किंवा कुटुंब असो, पैसा आपल्याला एक समाधान देतो, पण आपल्याला एक चॅम्पियनशिप देऊ शकतो का, किंवा
असं म्हणूयात की आपल्याला ती मानसिक सहकार्य किंवा तेवढं देऊ शकतो का आपल्याला? पैसा सर्व काही नाही. पैसा ही गरजेसाठी आहे. पूर्वी पैसा नव्हता, पण सर्व गरजा भागायच्या. आज पैशाला महत्व देणारं ही योग्य नाही. पैसा हा गरजेसाठी आहे. माणसासाठी पैसा नाही. पैसा हा गरजेसाठी आहे. आणि आपण आपण स्वतःचं स्टेटस पैशापेक्षा माणसाला महत्व दिलं पाहिजे. पैसा आज संपला तर उद्या येणार नाही. पण माणसं जर जोडली तर ती माणसं आपल्याला सहकार्य 100% करतील. महत्व माणसाला द्या, महत्व मित्राला द्या, महत्व नात्याला द्या. वैचारिक मतभेद असलेच पाहिजेत, पण मनभेद नसले पाहिजे. मतभेद असल्याशिवाय तरक्की होत नाही. मतभेद असल्याशिवाय तुमची विकास होत नाही. पण मित्र असेल, नातेवाईक असेल, वैचारिक मतभेद असू द्या, पण मनभेद नसलं पाहिजे. म्हणजे पैशाला आपण एका सर्टन एक टाइम level साठी. वेळेपर्यंत आपण त्याला बिलकुल, किंमत दिली बिलकुल, पाहिजे. बिलकुल, बिलकुल. प्रत्येक ठिकाणी पैसा पैसा करत गेलो तर नाही, जीवन नाही. हे खूप संकटामध्ये टाकतोय. पूर्वी पैसा नव्हता, पण गुणागोविंदाने राहायचे. आज पैसा असून सुद्धा समाधान नाही. पैसा हा मानवाच्या गरजेसाठी आहे, मानवासाठी नाही, गरजेसाठी आहे. हा पैशापेक्षा मानव महत्वाचा आहे, मित्र महत्वाचा आहे, नाते महत्वाचे आहेत. ही नाते मित्र ही जपले पाहिजेत. हीच सर्वात महत्वाचे पैसे आहेत आपल्यासाठी. समाजामध्ये लग्न करण्याचं कारण हे की पुढची पिढी कशी चालणार. जर असं असेल तर लग्न होत नसतील तर मग पुढची पिढीचा पाया हा बांधला जाणारच नाहीये. मग याबद्दल तुमचं काय मत? म्हणजे दोन परिवार एकत्र येणे, म्हणजे दोन जीव एकत्र येणे आणि तिथून मानवाची उत्पत्ती होणे. हे लग्नाचं मुख्य कारण आहे. हे लग्नाचं आणि मुख्य कारण. आज जी चाललेला प्रकार आहे, आणि युवकाचं जी मानसिकता आहे, ही कुठेतरी दोन पावलं मागे गेलं पाहिजे. ही कुठेतरी आणि दोन पावलं युवतीने मागे गेलं पाहिजे. आणि लग्न ही युवतीने वेळेत मागे झालं गेलं पाहिजे आणि लग्न ही वेळेत केलंच झालं पाहिजे. आणि हे लग्न आपल्या केलंच राष्ट्राची, पाहिजे. आपल्या हे आपल्या महाराष्ट्राची, राष्ट्राची, आपल्या या या महाराष्ट्राची, संतांची, आपल्या महापुरुषांची, या ही परंपरेचा हा संतांची, राष्ट्र आहे. महापुरुषांची, ही त्यामुळे आपण परंपरेचा ह्या हा राष्ट्र आहे. गोष्टीला महत्व दिलं त्यामुळे पाहिजे. आपण जे ह्या बाहेरचे जे काही गोष्टीला महत्व पॉलिश दिलं आहेत त्याला पाहिजे. महत्व न बाहेरचे देता जे काही आपल्या राष्ट्राला, पॉलिश आपल्या आहेत त्याला महाराष्ट्राला महत्व न देता जास्त आपल्या महत्व दिलं राष्ट्राला, पाहिजे आणि आपल्या वेळेत झालं पाहिजे. जास्त महत्व दिलं तर खऱ्या पाहिजे. अर्थाने वेळेत झालं पाहिजे. हीच परिस्थिती अशी चालत राहिली तर जसं आपण म्हणतो की मग समाजामध्ये पुढची पिढी चालणार कशी? युवतीनं मागे घेतलं पाहिजे. तर कुठेतरी या गोष्टीला चापराक दिलं पाहिजे. अन्यथा काय होणार, एक वर्गाचंच लग्न होणार आणि एक वर्ग लग्नापासून वंचित राहणार. असा हा दुय्यम दर्जा आपल्याला समाजामध्ये दिसणार.